गाडी आहे, सावई बापूंची तर दिसत नाही आणि गाडी सरळ सरळ गेटच्या आत. कमाल आहे. कोण ही कुठली पद्धत आहे? ही पद्धत मी या गाडीतनं आलोय हे सांगायची आहे. अय्या तुम्ही आणली? बरं बरं, या परिसरात डिलिव्हरी आहे वाटतं. अग्गा सगळं तूच ठरवणार आहेस का? मी काही बोलू का? पण मी कधी काय ठरवलं? अरे हे बघ, आता मी बोलला कळलं? फक्त मी कधी बोलला. ठरलं? आत्ता ठरलं. बर ठीक अरे. बोल. हो. अय्या गजरा. अहो काय काय? जावयाच्या घरात होता पण सासूबाई आहे, कोणी पाहिलं तर काय म्हणतील? तू जावयाच्या घरात असलो तरी माझ्याच बायकोला जवळ घेतोय ना, मग काय प्रॉब्लेम आहे? देवा. मग हे बघे, आणि तो कोणी बघू द्या, मी कोणालाही घाबरत वगैरे नसतो, कारण आज मी खूप खुश आहे. अगं, तब्बल 40 वर्षानंतर मी माझ्या बायकोची इच्छा पूर्ण केली आहे, त्यामुळे कोणालाही घाबरत नाही आज मी. काय झालं एवढं? ही जी गाडी आहे ना, ती मी डिलिव्हरी करता आणलेली नाहीये, मग? तुला लॉंग ड्राईव्हर नेण्याकरता आणली आहे. मला घेऊन जायचं काय तो आनंद? काय तो आनंद? म्हणजे आनंद आहे कारण आपण आपल्या गाडीतनं लॉंग ड्राईव्हला जाणार आहोत. लक्ष्मी, ही आपली गाडी आहे. आपली? हो, आपली आपली स्वतःची. या मी तुझा निवास इतके पैसे नाही कमवू शकला की तो स्वतःची गाडी विकत घेईल, पण मी माझ्या कामाने आणि कष्टाने विश्वास मात्र खूप मिळवलाय. म्हणूनच माझ्या गॅरेजच्या मालकांनी ही गाडी मला दिली आहे भेट म्हणून. भेट म्हणून गाडी? अहो पण ते तुझ्या मनात जे काही प्रश्न आहेत ना, ते कसं झालं, काय झालं, सगळ्या प्रश्नांची उत्तरं जेव्हा आपण लॉंग ड्राईव्हला जाऊ ना तेव्हा मी देईन. चल उद्या. मी सासूबाईंना सांगून येते. अगं, सासूबाईंना कशाला? तू ते सगळं माझ्यावर सोड, ठीक आहे? तरी पण 2 मिनिटं थांबाच. अगं, लक्ष्मी. आलेच आलेच ए. आलेच. अरे आता ही आईला घेऊन येते की काय? अहो काय? लक्ष्मी, मला ना नेहमी या गोष्टीचं नवल वाटतं ग. तुला हे सगळं अगदी करेक्ट कसं काय सुचतं प्रत्येक वेळेस? अहो पूजा केल्याशिवाय गाडी बाहेर कशी घेऊन जायची? आणि या गाडीचं तर खासच कौतुक आहे. आमच्या ह्यांना गाडी भेट म्हणून मिळाली आहे. त्यांचं कौतुक आहेच, औक्षण करून गाडीचं नको का कौतुक करायला? तुला सांगू का, जेव्हा तू आतमध्ये गेलीस ना, मला वाटलं की तू आईला बोलवायला गेलीस, आईला घेऊनच बाहेर येशील. आणू का त्यांना? ए नको, काहीतरी काय आहे. हे घे. सावकाश सावकाश. प्रेमातली अनोखी वाटा घाटी, माझे सारे सोहळे तुझ्यासाठी. प्रेमातली अनोखी वाटा घाटी, माझे सारे सोहळे तुझ्यासाठी. पारिजातातला असं ओवाळून. हा. दागिना तू गळा हो खरा तन्मणी. आता जायचं लॉंग ड्राईव्हला? पण माझी एक अट आहे. आता काय? इथून निघालो की पहिलं देवळात जायचं आणि मग तुम्ही मला कुल्फी खायला घालणार. डन. ठेवणार. ये पटकन. अहो चला. चला ये. थांब थांब अहो. थांब थांब थांब. हा हो.
अरे पोरांनो, अरे आता कुठे निघालात? अरे निवडणूक तोंडावर आली असताना घरी थांबायला हवं. अरे आता तरी पक्षाचा विचार करा का स्वतःचाच विचार करणार? पप्पा एवढ्या चांगल्या शिकवण्या तर घेतात ना भावना मॅडम, तरी सुद्धा कसले टोमणे मारता हो तुम्ही? अहो कधीतरी कौतुक करा त्यांचं. अहो अख्ख्या गाडे पाटील घराण्यात झाली नसेल अशी धडाडीची सून मिळाली आहे तुम्हाला. अरे सिद्धू, पप्पांच्या बोलण्याचा अर्थ तर समजून घे. अरे दादा, हुंदडायला नाही चाललोय मी. पोलीस स्टेशन मध्ये काम होतं म्हणून चाललो. पोलीस स्टेशनला कशासाठी? आता आणखीन कुठे मारामारी केलीस की काय? अहो असं काही नाहीये हो. हे बघा, समस्त सासवड ज्या गोष्टीवरून भावना मॅडमच्या नशिबाला दोष देताना त्याच गोष्टीचा नायनाट करायला चाललोय. पप्पा तुम्हालाही माहितीये की भावना मॅडमचा जो होणारा पहिला नवरा होता तो त्यांच्याच लग्नाच्या दिवशी त्याचा ऍक्सिडेंट झाला होता आणि दुर्दैवाने तो देवाघरी गेला. आणि लोकांनी याच गोष्टीचा दोष भावना मॅडमच्या पत्रिकेवर लादला. पण तो जो चालक होता त्यांनी एवढी मोठी धडक मारून सुद्धा तिकडे थांबला नाही, उलट हिट अँड रन केलं. तर आम्ही दोघं मिळून त्याच गोष्टीचा सोक्षमोक्ष लावणार. काय? हो पप्पा. आशीर्वाद घेतोय तुमचा. चला मॅडम. पप्पा, या पोलीस केसचा इलेक्शनवर काय परिणाम होईल? इलेक्शन मरू दे रे, माझ्या भविष्यावर काय परिणाम होईल हे विचार. म्हणजे मी जे काय सांगतोय ते नीट लक्ष देऊन ऐक.